लग्नातील हे दृश्य सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतं, जिथं वधूची आई स्वतः होणाऱ्या जावयाचे पाय धुते आणि आपल्या पदराने पुसते. पण का बरं? तर या विधीला सीमांत पूजन असंही म्हणलं जातं. सीमांत पूजन म्हणजे गावच्या सीमेवर जावयाचे आणि वऱ्हाड्यांचे आपुलकीने केलेले पूजन. म्हणूनच पूर्वी बाहेरगावचा जर मुलगा असला ना तर मुलीकडचं वऱ्हाड वेशीवरच त्यांचं स्वागत करत असत. धुळीनं माखलेले पाय धुण्याची मोठी पद्धत असे त्या काळात. आणि हो, हिंदू परंपरेनुसार वराला नारायणाचं किंवा भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं. म्हणूनच वधूची आई तिच्या जावयाचं देव मानून त्याचं पूजन करून आपल्या कुटुंबात स्वागत करते. आणि वराला आमच्या लेकीचा रक्षक बन ही विनंतीही केली जाते. काही भागात वडील तर काही भागात आई हा विधी करते. होणाऱ्या वराचे पाय धुणं म्हणजे नम्रतेतून दिलेला मान आणि प्रेमातून केलेलं स्वागतच. तर दिस इज पार्ट 3 ऑफ चला जाणून घेऊयात आपल्या मराठी लग्न परंपरा. तर ही सिरीज पाहण्यासाठी फॉलो करा वेडिंगरला आणि शेअर करा ही रील.